वंदेहं। हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जसं भगवंतावरती मन केंद्रित करण्यासाठी कपिल देव सांगतात की हे योग पद्धती वगैरे सांगतात, तर आता कलियुगामध्ये आपल्याला ते करणं पण तुम्ही अवघड सांगता. मग डायरेक्ट भगवंतावरती मन केंद्रित करण्यासाठी ह्या गोष्टी न करता डायरेक्ट कसं करता येईल त्याच्याबद्दल सांगा प्रभूजी. डायरेक्ट भगवंतांवरती मन केंद्रित करण्यासाठी एकदम सोपा सिंपल उपाय असतो, तो म्हणजे भगवंतांसाठी काम करणं. प्रभुपाद सांगतात, भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी लिहिलेले एक गीत आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे वैष्णव आहात, प्रतिष्ठा तारे निरज निर्धारे. एखाद्या निर्जन ठिकाणी तुमचा हरे कृष्णाचा जप करणे ही एक फसवणूक आहे. तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कोणता नाम जप करत आहात? सर्वप्रथम स्वतःला परिपूर्ण नामजप पातळीवर येण्यासाठी तयार करा, आणि ते आहे सेवा. श्रीकृष्णांच्या सेवेत नेहमी मग्न राहा. मंदिर कसे सजवायचे आहे, लोकांना कसे आमंत्रित करायचे आहे, मेजवानी देण्याचे आहे, पुस्तक लिहायचे आहे, पुस्तकाने ज्ञान वितरण करायचे आहे, हजारो सेवा आहेत. आळशी बसू नका, नेहमी भगवंतांच्या कामात मग्न राहा, नेहमी. प्रभुपाद सांगतात, जसे की आमचे करंदार प्रभू, त्यांनी इतकी जबाबदारी घेतली आहे. गौंडी काम करत आहेत, इमारत बांधत आहेत, पुस्तक वाटप करत आहेत, हिशोब किताब बघतायत. अशा पद्धतीने प्रभुपाद खूप छान, आजचा मेसेज वाचा तुम्ही. प्रभुपाद सांगतात, फक्त जप करायचं नाही आपल्याला, फक्त जप करणारा बोगस असतो. भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. भगवंतांसाठी काम करणे ही बेस्ट पद्धती आहे भगवंतांवरती मन केंद्रित करायला. कारण काम तर करायचं आहे आपल्याला, आणि भगवंतांसाठी काम करून जर शरीराचे बेसिक गरजा पुरत असतील, आपल्याला प्रसाद मिळत असेल, मस्तपैकी राहायला मिळत असेल, डान्स करायला मिळत असेल, पुस्तक लिहिणे, बांधकाम करणे, ही सगळी कामं केली पाहिजेत आपण. जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी आपण काम करतो त्याचंच चिंतन करतो. हे बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही अजून पण. काम सोडलं पाहिजे, काम बदललं पाहिजे, हे हा भगवद्गीतेचा मुख्य संदेश आहे. आता या कलियुगामध्ये काय झालेलं आहे की आपलं शरीर साथ देत नाही. हे काम करतो म्हटलं तरी आपल्याला पदोपदी त्याची अनुभूती येते, हो की नाही? मग अशा वेळेला थोडंसं हे योगासन प्राणायाम वगैरे आपल्याला उपयोगी होतं, जेणेकरून परत भगवंतांसाठी काम करायला आपण सुदृढ होऊ, आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी पडतं. परंतु उलट्या पद्धतीने, जसं पूर्वीच्या युगामध्ये हे उलटं सांगितलं जायचं की पहिल्यांदा तुम्ही हे करा, यम नियम आसन प्राणायाम, हळूहळू हळूहळू तुमचं मन कंट्रोलमध्ये येईल, मग मनाला भगवंतांवरती केंद्रित करा. ही सत्ययुगातली प्रोसेस आहे. आणि ही कलियुगामध्ये लागू का होत नाही? कारण कलियुगामध्ये प्रलोभनं खूप आहेत आणि आपली स्वतःची तेवढी कुवत नाही. कलियुगामध्ये एकतर आपलं आयुष्य कमी आहे आणि स्मृती खूप कमी आहे. मनाला चांगल्या गोष्टी आठवतच नाहीत ज्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी आहेत त्या पटपट आठवतात अशा. त्यामुळे मनाला बिझी ठेवलं पाहिजे कलियुगामध्ये. मनाला असं शांत ठेवलं की ते अजून उड्या मारायला लागतं, अजून त्याला काय 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 काय. त्यामुळे मनाला असं बिझी ठेवायला पाहिजे. काय भगवंतांचं काम करायचं आहे, रात्रंदिवस भगवंतांचं काम करायचं आहे. आज हे करायचं आहे, दुपारी हे करायचं आहे, संध्याकाळी हे करायचं आहे, झोपून थोडी विश्रांती घ्यायचं आहे, परत भगवंतांसाठी काम करायचं आहे. आणि प्रभुपादांनी सगळ्या आपल्या शिष्यांना असं कामामध्ये लावलेलं. असं न करणारा भक्त कधी भक्त नसतोच ॲक्च्युली, खरं सांगायचं. आजकाल आपण हे नवीन प्रकारचा भक्त शोधून काढलाय, परंतु या भक्तीला काही अर्थ नसते. भक्त म्हणजे, म्हणून आता या तात्पर्यामध्ये एक वाक्य आलेलं बघा, प्रभुपाद म्हणतात, भक्तियोग सर्वश्रेष्ठ मार्ग. आणि लगेच आपल्याला वाटतं येस आपण सर्वश्रेष्ठ मार्गावर आहोत. नो, तुम्ही जोपर्यंत 24 तास भगवंतांच्या सेवेत येत नाही तोपर्यंत तो भक्ती मार्ग नाहीच आहे. 4 माळा जप करणे, ऑफिसमधलं काम करणे, परत 4 माळा जप करणे, इथे 16 माळा जप तरी कोण करतो? प्रभुपादांनी सांगितलेलं 16 माळा जप पण करायचं होत नाही. आपण कुठलं मन केंद्रित करणार? भगवंतांसाठी काम करायला सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला ठीक आहे, जप करा, भगवंतांबद्दल थोडंफार आकर्षण निर्माण करा, परंतु हे वर्षानुवर्ष हेच करत बसायचं नाही आहे आपल्याला. महामनुस्मरे युद्धचे, युद्ध पण करायचं, युद्धच करायचं आहे ॲक्च्युली. नुसतं स्मरण करायचंच नाही, युद्ध करायचं. त्याच्याशिवाय आपण आपलं मन कंट्रोलमध्ये राहूच शकत नाही.
जे 20-25 वर्ष ॲक्च्युली भक्ती मार्गामध्ये आहेत आणि अजूनही स्वतःचा जॉब करतात, बिझनेस कुठला तरी हँडल करतात, इंडस्ट्री चालवतात, मी त्यांना गॅरंटी देऊन सांगतो, एक माळ ते पूर्णपणे मन केंद्रित करून करू शकत, इम्पॉसिबल आहे. कोणालाही विचारा. बेस्ट उपाय आहे भगवंतांसाठी सदैव काम कर. जेव्हा आपण कामच दुसऱ्यासाठी करतो तेव्हा भगवंतांचं स्मरण कसं करणार? इम्पॉसिबल आहे. आणि ते टेन्शन असतं आपल्या मनावर. आणि ते काम नाही केलं तर पैसा मिळणार नाही, पैसा नाही मिळणार तर गाडी नाही चालणार, घर नाही चालणार. हे चक्र असतं आपल्या डोक्यामध्ये. ते चक्र थांबणार कधी? जेव्हा आपण कामच भगवंतांसाठी करणार आणि त्यातून मला काही नकोच आहे. आश्लिष्य पादरताम विनष्टुमा यथा तथा विदधातु लंपट. भगवंतांना जेव्हा आपण म्हणतो तुम्हाला जे काही करायचं ते करा, मी तुमच्यासाठी काम करणार आहे आणि मरणार, मग कशाला मन इकडे तिकडे जाईल? होय नाही. हे 20-25 वर्ष जप करणारे थोडंफार सात्विक मूडमध्ये येतात बस. म्हणजे विचार करत नाही, मांसाहार करत नाही. नंतर पूर्वी मन तिकडे पण आकर्षित होतं. चिकन दिसले की आकर्षित होतं, सुंदर स्त्री दिसली की आकर्षित होतं. ते थोड्याफार प्रमाणात बंद होतं. परंतु अजूनही पैसा, मुलं, बाळ हे बंद होत नाही. जोपर्यंत ते सगळं तुम्ही सोडत नाही ते भगवंतांच्या सेवेत लागत. सिंपल उपाय आहे. मनावर घेऊन तो आपण त्याच्यामध्ये उडी मारली पाहिजे, बस. एकदम सिंपल उपाय. आणि ते सांगण्यासाठीच भगवद्गीता आहे. भगवद्गीतेत कुठेही सांगितलेलं नाही आहे तुमचं काम करत राहा आणि जप करा. एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध सांगितलंय भगवद्गीता. माझ्यासाठी काम करा आणि जप करत करत करा. आहे नाही? याचा प्रचार केला जात नाही दुर्दैवाने. सोपं आहे, करून बघा, एकदम सोपं. हरे कृष्ण.